नॅशनल धोबी महासंघ नांदेड जिल्हा महिला कार्यकारिणी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी सौ. रंजना आर्य यांची निवड. नमस्कार. नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने नांदेड शहरात महिला सेलची स्थापना करण्यात आली असून जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्षपदी सौ. रंजना सतीश आर्य यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे. धोबी समाजातील महिलांचे संघटन मजबूत करणे आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे हा या महिला सेलच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. नवनिर्वाचित महिलांची जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. जिल्हाध्यक्षपदी सौ. रंजना सतीश आर्य, जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. कमल परशुराम ओबेतवार, जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. विश्वाती परशुराम कोपरे, जिल्हा सचिवपदी सौ. पदमा अशोकराव सोनखेडकर, जिल्हा कोषाध्यक्षपदी सौ. सोनाली विठ्ठल बितवार, जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ. आरती संतोष चौधरी, जिल्हा संघटक सौ. वंदना हनुमंत गोरठेकर, सहसचिव सौ. सुभद्रा रमेश गोरठेकर यांची निवड करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांनी समाजासाठी सक्रिय कार्य करण्याचा आणि महिलांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडून त्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी भावना याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला नॅशनल धोबी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष वामनराव पेनुरकर, मराठवाडा अध्यक्ष पिदूभाऊ मारवाडीकर, मराठवाडा लँड्री असोसिएशनचे अध्यक्ष कोंडीबा मांजरामकर, जिल्हाध्यक्ष बाबूराव कालुरे, महानगर अध्यक्ष लक्ष्मण कापसे, जिल्हा उपाध्यक्ष राजू येवले, मराठवाडा संघटक गोविंदराव कुंटुरकर, महानगर सल्लागार मुते पवार अशोक, महानगर सचिव शिवाजी काकांडेकर, तसेच शिवाजी तेलंग, मारोतराव सुरुगवार, लक्ष्मण कोपरे, रामप्रसाद हिवरेकर यांच्यासह धोबी समाजातील कार्यकर्ते आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष वामनराव पेनुरकर यांनी केले. माझं नाव रंजना सतीश आर्य. मला महिला जिल्हाध्यक्ष बनवलेलं आहे समाजासाठी. आणि समाजाचं नक्कीच कार्य करून मी दाखवेल, जे काही आहे ते सोनं करून दाखवेल मी. तर माझी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि ह्या पदाचा सदुपयोग करण्याची माझी इच्छा आहे. तर सगळ्या पुरुष अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष सगळ्यांच्या सहाय्याने माझ्यानं जे काही चांगलं कार्य होईल ते करण्याचा मी प्रयत्न करेन. मी पद्मा अशोकराव सोनखेडकर, नॅशनल महासंघ धोबी महासंघाची मी सचिवपदी माझी निवड झालेली आहे. तर या निवडीबद्दल मी धन्यवाद मानते. आज मला या समाजामध्ये समाजसेवा करण्याची संधी मिळेल. या आमच्या संघटनेतर्फे आम्ही तळागाळ नॅशनल धोबी महासंघ या संघटनेतर्फे तळागाळातल्या ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांना आम्ही समाजापुढं आणण्याचा, त्याच्यात महिला बचत गट करण्याचा किंवा BCच्या अंतर्गत त्या महिला एकत्र येतील, चर्चा होईल, असा आमचा या संघाचा उद्देश आहे. कोणतीही स्त्री आपल्या समाजात दुर्लक्षित राहणार नाही त्याचा मी सर्वपणे प्रयत्न करतो. माझ्याकडे जे पद दिलेलं आहे त्याचा मी सर्वपरीने प्रयत्न केला. धन्यवाद. माझी नॅशनल धोबी महासंघ उपाध्यक्षपदी निवड झाली. माझ्यानं होईल तेवढं मी सहकार्य करीन. सोनाली विठ्ठल बितवार,